प्रलोभने असतील, कुणाला लव जिहाद असेल, या प्रकारे जर कुणी धर्मांतरण केलं तर त्याच्यासाठी एक वेगळी शिक्षा ठेवून हा कायदा पारित केला। त्यामुळे हिंदू एकता धुळे जिल्हा संघटनेच्या वतीनं आणि तमाम हिंदुत्व प्रेमींच्या वतीनं राजांना अभिवादन करून आम्ही युती सरकारचा जाहीर आभार मानत आहोत। हिंदू एकता संघटनेची एक जुनी मागणी आहे, ती 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे की येणाऱ्या काळात समान नागरिक कायदा हे विधेयकसुद्धा येईल आणि ते सुद्धा पारित झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या विधेयकाला या मंत्रिमंडळाने, त्याचप्रमाणे ज्या ज्या आमदारांनी पाठिंबा दिला त्या सर्व आमदारांचे मी हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं जाहीर आभार मानतो। जाहीर आभार, जाहीर आभार। यांचा आज शहीद दिन, बलिदान दिन आहे। एका शूरवीराला औरंग्यासारख्या या राजाने युद्धामध्ये हरत नाही म्हणून कपटी राजकारणाने अटक करून 1 महिनाभर अनेक प्रलोभनं दिली धर्म बदलवण्यासाठी, परंतु राजांनी धर्म आपला सोडला नाही, प्राण दिला परंतु धर्म सोडला नाही। अशा राजांची आज शहीद दिन, या दिनानिमित्ताने त्याचं औचित्यच म्हणावं लागेल। महाराष्ट्र सरकारने या देशामध्ये काही धर्माधिष्ठित लोक हिंदू धर्मीयांना अनेक प्रलोभने देऊन, तो लव जिहाद असेल, प्रलोभने असतील, वेगवेगळे आमिष दाखवून धर्मांतरण करून या देशामध्ये एक वेगळा अराजक नाचवण्याचा प्रयत्न करीत होते। या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, माननीय कर्तव्यदक्ष विकास पुरुष, दिलेला शब्द पाळणारा नेता माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये विधेयक आणून स्वतंत्र धर्म हे विधेयक पारित केलं असून, जो कोणी या विधेयकाच्या विरोधामध्ये